हॅलो, चला मग आज बनवूया मिसळ पाव. तर इथे ना मी भिजवलेली मटकी घेतली आहे. मटकीची मिसळ बनवणार आहे. तर इथे मी ना काही मसाले घेतले, धने घेतले आहेत, लवंग, काळी मिरी, जावेत्री, जिरे, त्याच्यानंतर बडीशोप, त्याच्यानंतर दालचिनी, तेजपत्ता, इथे घरचा मसाला, लाल तिखट आणि त्याच्यानंतर हळद, जिरा पावडर, धना पावडर. तर चला आधी आहे ना आपण हे जे खडे मसाले आहेत ना ते असे ड्राय रोस्ट करून घेऊया. तर इथे ना मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. आता मी यामध्ये टाकणार आहे धने, बडीशोप, जिरे, काळी मिरी, लवंग, दालचिनी, जावेत्री. हे सगळ्यांना मी एकत्र असं छान खरपूस म्हणजे छान असा सुगंध येईपर्यंत मी भाजून घेणार आहे. तर बघा इथे मी छान अशी पावडर तयार केली आहे. हे मसाले आहेत ना तुम्ही बऱ्याचशा गोष्टींसाठी वापरू शकता. तर इथे ना मी बाकीची पावडर आहे ना बरणीमध्ये काचेच्या भरून ठेवली आहे आणि नंतर आपल्याला जशी लागेल आपण तशी वापरूया. तर इथे बघा मी आहे ना कुकरमध्ये मटकी आहे ना उकळवून घेणार आहे, म्हणजे एक शिट्टी देऊन घेणार. तर मी मीठ टाकलं आहे, हळद थोडीशी, त्याच्यानंतर थोडंसं तेल असं टाकून आहे ना मी झाकण लावून एक शिट्टी करून घेणार आहे, कारण की ह्याने ना खूप छान असा टेस्ट लागतो. त्याच्यानंतर आपण इथे ना वाटण करणार आहोत. तर मी इथे ना अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो, एक टोमॅटो मी मोठ्या साईजचा घेतला आहे आणि त्याला मी असं छान वाटण करून घेणार आहे. तर तुमच्याकडे ना तसं तुम्हाला जर वाटण नसेल करायचं असेल तर तुम्ही बारीक चिरलेला कांदासुद्धा फ्राय करून बनवू शकता. तर मी ना वाटण करून घेणार. तर इथे बघा किती छान फाईन पेस्ट झाली आहे. आता इथे कुकरलासुद्धा एक शिट्टी झालेली. तर मी ना गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये ना मी सगळे पावडर मसाले टाकून घेतले आहेत आणि ना याला मी तेलामध्ये छान असा सुगंध येईपर्यंत फ्राय करून घेणार. त्याच्यामध्ये ना मी खोबरं, लसूण, अद्रकची पेस्ट टाकली आहे, जे वाटण असतं ना मी बनवलेलं ते. तर मी ना ते सुद्धा मसाला छान फ्राय करून घेतल्या आणि त्याच्यानंतर जे आपण बनवलेलं वाटण होतं ना ते सुद्धा मी इथे फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर मी ना झाकण लावून ठेवणार आहे. ते भाजी म्हणजे वाटणला चांगलं तेल सुटेपर्यंत. इथे मी कुकर ओपन केला आणि खूप छान असं झालं आहे. भाजीलासुद्धा ह्यालासुद्धा आहे ना मस्त अशी तरी सुटली. आता आपण बनवलेला मसाला त्यामध्ये टाकला आहे, जो आपण खरपूस रंगावर भाजून घेतला होता. तर बघा किती छान असा कलर आणि टेक्स्चर आला आहे ना. आता उकळवलेली मटकी आहे ना आपण ती आहे ना वाटणमध्ये टाकून छान असं त्याला फिरवून घेणार आहोत आणि बाकीचं कुकरला जे काही लागलेलं असतं ना म्हणजे हे मटकीचं पाणी, तर ते सुद्धा मी गरम पाणी टाकून धुवून घेणार आहे आणि टाकणार आहे. त्याच्यानंतर मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली. तर बघा किती तर्रीदार मसालेदार आपली मिसळ पाव तयार झाले. तर तुम्ही पण खा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली ते. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पूर्ण जर व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पूर्ण मोठा व्हिडिओ बघू शकता. आणि स्पर्श मॉमीज फूड लॅबला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.